महाराणा प्रताप की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। कॅबिनेट मंत्रिपदाची आपली कॅबिनेट मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली। राजपूत समाजासाठी खरंच मोठा गोष्ट ही आणि महायुतीने हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं राजपूत समाजाकडनं आभार आहे। तसंच आम्ही गेल्या वर्षी संभाजीनगर येथे महामेळावा जो झाला राजपूत समाजाचा, त्या ठिकाणी आपले देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला। त्या ठिकाणी राजपूत समाजानं त्याची मागणी केली की आम्हाला आर्थिक विकास महामंडळ द्यावं म्हणून। तर त्याच ठिकाणी लगेचच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्वरित सांगितलं की आम्ही लवकरात लवकर देऊ आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला। एक वर्षभरातच त्यांनी आर्थिक विकास महामंडळाला, महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी दिली। त्याबद्दल त्यांचं आभार आहे। आणि आज आम्ही त्या संदर्भात साताऱ्यात आपल्या शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथं पेढे वाटले। तसंच आपल्या राधिका रोडला महाराणा प्रताप चौक आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन तिथं पुष्पहार करणार आहे आणि तिथं देखील हे करणार आहे। तर महायुतीचं आणि सर्व समाजाचं अभिनंदन आणि आभार। वीरसिंह परदेशी, जिल्हा अध्यक्ष, राजपूत समाज सेवा संघ सातारा जिल्हा। तर इथं आम्ही 1-2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी आम्ही त्यांना भेटलो होतो। तर त्यांनी आमची ही मागणी मान्य केली। त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, एकनाथराव शिंदे साहेबांचा, फडणवीस साहेबांचा आणि अजितदादा पवार साहेबांचा। त्यांचं मी मनापासून धन्यवाद सातारा जिल्ह्यातर्फे। संजय सिंह राजपूत, सातारा जिल्हा राजपूत समाज सेवा संघ यांचा मी एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे। परंतु आज तागायत आम्हाला कुठल्याही सरकारकडून कुठलाही न्याय मिळाला नव्हता। परंतु आज विचार करायला गेलं तर या भाजप सरकारनं, शिवसेना सरकारनं खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला न्याय दिला। आजपर्यंत आमची मुलं बाळं वंचित राहत होती, परंतु आज राजपूत समाजसेवा संघाच्या संदर्भातलं वीर शिरोमणी महाराणा प्रताप विकास महामंडळ जे भाजप सरकार, शिवसेना सरकारनं केलं, त्याबद्दल आम्ही दोन्ही सरकारचं म्हणजे एकाच सरकारचं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो। जरी आमचा समाज तुटपुंड असला तरीसुद्धा ह्या समाजाची ताकद काय आहे, या समाजाच्या पाठीमागं सरकारसुद्धा कशा पद्धतीनं उभं राहिलं, खऱ्या अर्थानं आम्ही या सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो। धन्यवाद। शिवाजी महाराज हिंदुत्ववादी सरकार आपलं आहे, त्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्माला अशा प्रकारे सरकारने पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि अशाच प्रमाणात किंवा अशाच प्रकारे आपलं हे हिंदू राष्ट्र पूर्णपणे वाढणार आहे। जो काही विरुद्ध पार्टीचा मनसूबा आहे तो आपण लवकरात लवकर खोडून काढणार आहे। त्यामुळे हिंदू राष्ट्र हे असंच वाढत राहील। भारत माता की जय।